मुंबईमधील निवडणुकीचे राजकारण बदलणारी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे। मुंबईमधील झोपडपट्ट्यांमध्ये पहिल्या मजल्यांवरती राहणाऱ्यांचे सुद्धा पुनर्वसन करा अशा स्वरूपाची मागणी ही आदित्य ठाकरे यांनी केली आहे। पहिल्या मजल्यांना राज्याची मान्यता, मात्र SRA साठीही पात्र समजावं अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। अनेक वर्षांपासून रखडलेला पात्रता निर्णय घेत विकासाचा मार्ग मोकळा करा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये शहरी भागासाठी काही नाहीये, खोके सरकार शहरी भागांबद्दल गंभीर का नाहीये असा सवाल आदित्य ठाकरे विचारतात। आदित्य ठाकरे यांनी सरकारला या सगळ्यावरनं धारेवर धरले। झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडलेले आहेत, तिथे म्हाडासारखी जिथे आपण BDDची डेव्हलपमेंट केलेली आहे तसं कॉन्ट्रॅक्टर नेमून सरकारने विकास करावा ही आमची पहिली मागणी होती। आणि दुसरी मागणी ही होती की बहुमजली जे झोपडपट्टे झालेले आहेत, अनेक ठिकाणी ग्राउंड+1 ग्राउंड+2 अशा झालेल्या आहेत, त्यांना देखील पात्रते यादीत घ्यावं, त्यांना पात्र करून त्यांना लिगलाइज करून त्यांना देखील ही जी घरं आहेत ती देण्यात यावी। मी आज मिंदे सरकारला, आज खोके सरकारला चॅलेंज करत आहे, हिम्मत असेल मुंबईसाठी आमच्यासाठी आमची मागणी जी आहे ती मान्य करा आणि बहुमजली SRA जे आहे ते देखील तुम्ही मान्य करा, कारण ही मुंबईची गरज आहे आज।